हरे कृष्णा। माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मॅटचा म्हणजे आसनचा पार्ट 2। ही आपली आसन सिरीज चालू आहे आणि याच्यामध्ये आपलं दुसरं आसन आहे। तर हे मी कसं बनवलं आहे ते मी आज दाखवणार आहे। बघा, माझ्याकडे हा कापड आहे, छोटे छोटे तुकडे आहेत। इथे मी 6 इंच लांबी आणि 5 इंच रुंदीचा एक पेपर कट करून घेतला आणि त्यावर पानाचा आकार असा कट करून घेतला आहे आणि त्या आकारानुसार मी फॅब्रिक कट करून घेत आहे। या आकाराच्या 16 पाकळ्या मी इथे कट करून घेत आहे आणि त्याचप्रमाणे अस्तराच्या 16 पाकळ्या कट करून घेऊ। पूर्ण पाकळ्या तयार आहे। आता बघा, अस्तरची एक पाकळी घ्यायची आहे आणि त्यावर मेन फॅब्रिक उलट बाजूने ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। कॉर्नर वरून शिलाई घेताना सुई आतमध्ये घेऊन फॅब्रिक पलटवायचा आहे, कारण जर आपण सरळ शिलाई मारत गेलो तर आपला पानाचा आकार व्यवस्थित येणार नाही। आणि आता आपल्याला इथे कट लावून घ्यायचे आहे आणि पाकळी नेहमीप्रमाणे पलटून घ्यायची आहे। पलटवल्यानंतर काहीतरी टोकदार वस्तू घ्या। मी इथे कात्रीने व्यवस्थित नोक काढून घेतला आहे, त्यामुळे पानाचा आकार असा छान येतो। आणि आपल्या या एकसारख्या पाकळ्या तयार करताना शिलाई बरोबर एकसारख्या अंतरावरून घ्यावी किंवा मार्किंग करून घ्यावं आणि त्या मार्किंग वरूनच बरोबर शिलाई करावी, म्हणजे आपल्या पाकळ्या एकसारख्या येईल। आता आपल्याला या पाकळ्यांना आधीच मध्ये एक बॉक्स प्लीट टाकून घ्यायची आहे आणि कोणतं पण शिलाईचं काम करताना मेजरमेंट व्यवस्थित घ्यायची, नेहमी सोबत ठेवायचा। त्यामुळे काय होईल, आपले आकार व्यवस्थित येईल। एका आकारामध्ये सगळे पार्ट्स कट केले जातील। एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण शिलाई करताना आज पहिल्यांदाच आपण मशीनवर बसलो आहोत, आपल्याला काहीच येत नाही आणि आपण जे काही प्रोजेक्ट तयार करणार आहोत ते व्यवस्थित झालं पाहिजे हा विचार करून शिवणकामाला सुरुवात करायची। त्यामुळे काय होईल, आपला प्रोजेक्ट छान तयार होईल आणि आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि आपल्याला परत काहीतरी बनवण्याची इच्छा होईल। जर आपली पहिली वस्तू खराब झाली तर आपल्याला वाटेल की नाही, आपल्याला काहीच येत नाही आणि आपण करूच शकत नाही, असा विचार आपल्या मनात येईल आणि आपण ते काम सोडून देऊ। तर तसं नाही करायचं आहे आपल्याला। आता इथे मी 8 बाय 8 व्यासाचे 4 पीस कट करून घेतले, 3 पीस अस्तराचे आणि 1 पीस मेन फॅब्रिक। तर 2 अस्तराचे पीस असे एकावर एक ठेवून शिलाई करून घ्यायची आहे गोल आकारात आणि नंतर नेहमीप्रमाणे पलटून सरळ करून घ्यायचं आहे। तसंच आपल्याला हा आपला गोल पलटून तयार आहे। आता आपल्याला इथे पाकळ्या सेट करायच्या आहेत। तर पहिल्या गोलावर आपल्या पूर्ण 8 पाकळ्या बसेल। तर मी इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला या शिवून घ्यायच्या आहे, व्यवस्थित शिवायची आहे एक एक पाकळी। याप्रमाणे सर्व पाकळ्या जोडून घेऊ। इथे आपला एक गोल तयार आहे। आता दुसऱ्या पाकळ्या कशा सेट करायच्या ते बघा। 2 पाकळीच्या मधात व्यवस्थित पाकळी सेट करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर पहिल्या गोलामध्ये आपल्या 8 पाकळ्या आल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 8 पाकळ्या येईल। याप्रमाणे आपण शिवून घेऊ।
तर बघा आपली ही मॅट इथे तयार झाली आहे। आता आपल्याला हा दुसरा गोल जो आपण तयार करून घेतला होता, खाली अस्तराचा कापड आणि वरून मेन फॅब्रिक, याप्रमाणे आपण हा गोल तयार करून घेतला आणि असा मध्ये ठेवून व्यवस्थित मध्ये ठेवायचा आहे। शिलाई दिसली नाही पाहिजे, याप्रमाणेच आपल्याला व्यवस्थित सेट करायचं आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलंही माप घेऊ शकता, छोटं मोठं, त्याप्रमाणे तुम्हाला हा गोल आकार कापून घ्यावा लागेल। इथे शिलाई मारताना कापड थोडा खेचून सेट करत करत हळूहळू शिलाई करायची आहे। घाई केली ना तर आपला शिलाई सरळ येणार नाही, पाकळीवर पण येऊ शकते किंवा आतमध्ये येऊ शकते आणि मग आपली फिनिशिंग बिघडेल। हा गोल आपला तयार आहे। आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। लेस लावताना पण घाई करायची नाहीये, अगदी हळूहळू सावकाश लेस लावून घ्यायची आहे। लेस पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, पण जास्त ब्रॉड लेस घेऊ नका, कारण आपल्याला इथे राऊंड मध्ये जोडायची आहे, त्यामुळे थोडी बारीकच लेस घ्या आणि जास्त कडक असणार नाही, सॉफ्ट लेस असेल जी आपोआप अशी पलटेल, फोल्ड होणार नाही, या प्रकारची तुम्ही लेस निवडू शकता। आणि इथे मी लेसचे 2 राऊंड तयार करून घेणार आहे, कारण ना हा गोल थोडा छोटा झाला होता आणि शिलाई दिसत होती, त्यामुळे मी इथे लेसचे 2 राऊंड लावून घेतले। लुक पण खूप छान आला आहे। लास्ट मध्ये लेस व्यवस्थित फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई तिथे लॉक करायची आहे। तर बघू शकता आपलं हे आसन इथे तयार झालं आहे। हे आपलं सुंदर आसन तयार आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। हरे कृष्णा। थँक यू फॉर वॉचिंग।